बघा SBI POची जाहिरात आली आणि यावर्षी कंपॅरेटिव्हली जागा चांगल्या आहेत, फाईट करायला स्कोप आहे. मागच्या वर्षी कसं होतं 550-600 जागांमध्ये थोडंसं मुलांमध्ये एक निगेटिव्हिटी असतेच की यार एवढ्या कमी जागा आहेत, मग माझं सिलेक्शन होईल का? तसंही ऑलरेडी कॉम्पिटिशन जास्त असतं, डिफिकल्टी लेवल जास्त असते. पण यावेळेस जागा डिसेंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वन ऑफ द प्रेस्टिजियस एक्झाम आहे, वन ऑफ द प्रेस्टिजियस जॉब आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सॅलरी जवळपास पर ॲनम मुंबईसारख्या शहरामध्ये 22 लाखांच्या आसपास पर ॲनम सॅलरी जाते. मग या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीचं जॉब आहे तर थोडीशी ताकद जी आहे यावर्षी आपण चांगल्या पद्धतीने लावूया. या व्हिडिओच्या माध्यमातून 2025चा पेपर पॅटर्न कसा होता, त्याचं पेपर पॅटर्न सोबत त्याचा कट ऑफ काय होता, प्रीचा कट ऑफ काय होता, मेन्सचा कट ऑफ काय होता, फायनल सिलेक्शनचा कट ऑफ काय होता, तो एक मुद्दा समजून घेऊया. त्यानंतर यावर्षीचा नेमका प्लॅन कसा करायचा, प्रीसाठी प्लॅन कसा करायचा, मेन्ससाठी प्लॅन कसा करायचा आणि ओव्हरऑल फायनल सिलेक्शनला फक्त आणि फक्त प्री इम्पॉर्टंट नसतं, प्री आणि मेन्स इम्पॉर्टंट आहे, दोन्हींना बॅलन्स कसं करून चालायचं, फ्रेशर विद्यार्थ्यांनी, जुन्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी नेमकी तयारी कशी करायची, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट सोल्युशन मिळणार, याच्यात कुठलीही शंका नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण म्हणजेच सारथी एज्युकेशनची एक नवीन बॅच जी आहे, न्यू बॅच, ही सुरू होते 8 जुलैपासून. 8 जुलैपासून एक नवीन बॅच आपण सुरू करतोय. ही बॅच असणार आहे सकाळी 7:30 वाजता. या बॅचच्या माध्यमातून जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत आणि ऑनलाईनचे विद्यार्थी दोन्ही ॲडमिशन घेऊ शकतात. पण या बॅचचे एक विशेष महत्त्व आहे की या बॅचमध्ये ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना खूप मोठं डिस्काउंट जे ते मिळणार आहे. आपण यावेळेस भूतोन भविष्यतो पहिल्यांदा सारथी एज्युकेशन काहीतरी डिस्काउंट ऑफर करते. ते कुणाला? ते ऑनलाईनच्या प्युअर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन बॅचेसला ॲडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना ते डिस्काउंट मिळणार आहे. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना जसं आहे तसं आहेच, कारण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही इथं 24 तास असतो, त्यांच्यावर मेहनत पण घेतो आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्यासाठी खर्च पण बऱ्यापैकी आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी घरी बसून तयारी करतात, त्यांच्यावर आमचं लक्ष असतं ऑफकोर्स, असं नाही, पण थोडासा खर्च त्यांच्या अनुषंगाने थोडासा कमी आहे. म्हणून त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं सर डिस्काउंट का देतोय, यावर्षी पाण्या पावसाचं वातावरण थोडंसं खराब वाटतंय, अजूनही पाऊस पडलेला नाही आहे. ऑलमोस्ट जून तुमचं संपत आलाय, शेवटच्या महिन्यात आपण आहोत, शेवटच्या आठवड्यात आपण आलो आणि अजूनही जून संपला नसताना सुद्धा, संपत असताना सुद्धा पावसाचं काहीच वातावरण नाही. गावखेड्यातले विद्यार्थी आहेत त्यांचा काहीतरी फायदा व्हावा या हिशोबाने, त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांना नक्की सांगा की नवीन बॅचचा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. नवीन बॅचचा व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे. त्यापूर्वी बघा, मागच्या वर्षीचा क्वांटचा पेपर जर तुम्ही बघितला, म्हणजे मागच्या वर्षी क्वांटचा सेक्शन जर तुम्ही बघितला तर 2 DI कंपल्सरी विचारले होते. या 2 DI मध्ये एक सेट जो आहे हा प्री सिंगल बेस म्हणजे सिंगल डायग्राम बेस होता आणि एक डायग्राम जी आहे की डबल डायग्राम वाली होती. म्हणजे एक DI पहिला सेट हा सिंगल डायग्राम होता, दुसरा सेट हा डबल डायग्राम होता. काही शिफ्टमध्ये केसलेट विचारलं, काही शिफ्टमध्ये डेटा सफिशियन्सी विचारलं, काही शिफ्टमध्ये अप्रॉक्सिमेशन विचारलं, काही शिफ्टमध्ये नंबर सिरीज विचारलं. पण यांचे 3-3च क्वेश्चन होते आणि कमर्शियल मॅथ्स ज्याला तुम्ही अरिथमॅटिक म्हणता त्याचे एक 10-12 क्वेश्चन होते, 10 ते 12च्या आसपास. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर 30 मार्कांचा पेपर पॅटर्न असा होता. मल्टिपल शिफ्टमध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल बदललेली नव्हती, पण पेपर पॅटर्नमध्ये 5-10% फरक जो आहे तो झालेला होता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझनिंगमध्ये सिलोइझम ऑल शिफ्टला होतं, सिटिंग अरेंजमेंट पझल ऑल शिफ्टला होतं आणि मिसलिनियसवर फक्त 5 एक क्वेश्चन होते. आता सिटिंग अरेंजमेंट काही शिफ्टला सर्कल होतं, काही शिफ्टला लाईन होतं, फ्लोअर बेस पझल कंपल्सरी होतं आणि अजून एक पझल होतं त्याच्यामध्ये ABC दिले होते, ABCDEF. त्यानंतर त्यांना आवडणारे काहीतरी गोष्टी आणि अजून एक पॅरामीटर, असे 2 पॅरामीटर म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्यावर 2 पॅरामीटर आणि इयर मंथ बेस पण होतं. तर अशा पद्धतीने काही एज बेस पझल होतं, जसं की हा यंगेस्ट आहे, तो ओल्डेस्ट आहे, सेकंड यंगेस्ट आहे, थर्ड यंगेस्ट आहे, 4-5 लोकांबद्दल आणि त्यांच्याबद्दल पझल बेस इन्फॉर्मेशन होती. बाकी इंग्लिशचा पेपर पॅटर्न 40 क्वेश्चनचा असल्यामुळे याच्यात फ्लक्च्युएशन्स खूप होते. काही शिफ्टमध्ये असं सेंटेन्स दिलं होतं, म्हणजे 5 सेंटेन्स दिले जायचे आणि त्या 5 सेंटेन्सपैकी काही सेंटेन्समध्ये चुकाय म्हणायचे आणि कोणतं तरी सेंटेन्स असं आहे जे एरर फ्री आहे. तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं कोणतं सेंटेन्स एरर फ्री आहे. एका शिफ्टमध्ये स्पॉट द एरर होतं, एका शिफ्टमध्ये एरर फ्री क्वेश्चन होते. त्यानंतर क्लोज टेस्ट ऑलमोस्ट सगळीकडेच होतं, रिअरेंजमेंट होतं, सेंटेन्स रिअरेंजमेंट ABCDEF आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीने.
की यांची अरेंजमेंट करा, मग एक नंबर राहील का 2 नंबर राहील, त्या पद्धतीने. डबल फिलर होते, आरसी पॅसेजवर 5-6 क्वेश्चन होते, वर्ड सिक्वेन्स होती, म्हणजे बोल्ड करून वर्ड दिलेले होते, त्यांना स्वॅप कोणतं म्हणजे 4 हे होते, 4-5 वर्ड होते की त्यांना कोणत्या पद्धतीने स्वॅप करून कोणाच्या जागेवर कोण येईल या पद्धतीने. त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट होतं, काही शिपमध्ये पॅराजंबल पण होतं आणि काही शिपमध्ये कॉलम 1 कॉलम 2 पण होतं. कारण इंग्लिशचा पेपर हा 40 मार्कांचा असतो ना, 40 क्वेश्चन आहेत. मग ऑफकोर्स 40 क्वेश्चन जर आहेत तर तो विचारायला स्कोप भरपूर आहे. म्हणून इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी पॅटर्न जो आहे हा चेंज पण झाला होता आणि थोड्याशा नवीन गोष्टी पण SBIने मागच्या वर्षी प्री एक्झाममध्ये इन्क्लूड केल्या होत्या. तर हा होता प्री एक्झामचा पेपर पॅटर्न. सर मग मेन्स एक्झामचा कसा होता, तर मला असं वाटतं की सध्या मेन्स एक्झामच्या बद्दल आपण जाऊ नये. आपण थोडंसं आता यावर्षी हा जो टाइम आहे पुढचा महिना, 1.5 महिन्याचा, सव्वा महिन्याचा, जास्तीत जास्त प्री आणि थोडं मेन्स दोन्हींनाही बॅलन्स करून चालावं आणि एक बेस बनवून घ्यावा मेन्सचा. म्हणजे पुढच्या 1.5 महिन्यामध्ये प्री तर चांगलं केलंच पाहिजे, पण मेन्सचा बेस बनला पाहिजे. आणि एकदा तुमची प्री एक्झाम संपली की मग पूर्णपणे मेन्सचा पेपर पॅटर्न समजून घेऊन टू द पॉईंट मेन्सचाच अभ्यास केला पाहिजे. पण आता कसं आहे, आता जर आपण फक्त टू द पॉईंट मेन्सचा अभ्यास करत बसलो तर प्रीवर दुर्लक्ष होईल. म्हणून मी मुद्दामून प्रीचा पेपर पॅटर्न दाखवला, मेन्सचा पेपर पॅटर्न सध्या मी दाखवलेला नाही किंवा डिस्कस करत नाही. मग आता नेमका स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे सर, तर बघा, तुम्ही जर एकदम फ्रेशर असताल, एकदम फ्रेशर, सर मी एकदम फ्रेशर आहे, माझं अजून काहीच तयारी नाही, मी नेमकीच बॅच जॉईन केली, तर मग तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे पहिल्यांदा बॅच अटेंड करा, व्यवस्थित बॅच अटेंड करा. आता बघा, आजच मी तुम्हाला एक विषय सांगतो. आता मी क्लासवर येत असताना मला एक फोन आला, ती मुलगी A बॅच 5ची होती. तिचं म्हणणं होतं की सर मला समजतच नाही, मी अभ्यास कसा करू. अगं बाई म्हणलं, पण तुला अभ्यास करायला तुझ्याजवळ काही नाहीच आहे ना सध्या, तू नेमकी बॅच जॉईन केली आहे ना. नाही पण सर कसं असतं ना, सर की ते एक सर ते एक असं असतं ना की आपल्याला आपण वी आर अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲस्पायरंट आणि आपण सर एक डिसिप्लिन मेंटेन केलं पाहिजे, आपल्याजवळ एक प्लॅन असला पाहिजे. अगं बाई, तुझ्याजवळ डिसिप्लिन मेंटेन करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी तुला प्रश्न विचारला, तू क्लास कशासाठी लावला? शिकण्यासाठी. मग बाई पहिलं तू शिकून घे ना, तू शिकण्याच्या अगोदरच सॉल्व्ह कसं करशील? फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हणलं उद्या बाळांनो DIचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून या किंवा रिझनिंगचे पझलचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून या, कसं सॉल्व्ह करता येणार तुम्हाला? अरे तुम्हाला ते येणं आवश्यक आहे ना अगोदर. मग तुम्ही डिसिप्लिन नक्की मेंटेन करा. कशामध्ये? होमवर्क करण्यामध्ये, रेग्युलर लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यामध्ये, रिव्हिजन करण्यामध्ये डिसिप्लिन मेंटेन करा. पण जर तुम्हाला काही येतच नाहीये, अजून तुम्ही फ्रेशर आहे, तर पहिलं फोकस तुमचा कशावर असला पाहिजे? बॅचवर असला पाहिजे. तर पहिलं काम बॅच करा, रेग्युलर बॅच केल्याशिवाय पर्याय नाही. आणि बॅचचा होमवर्क हे खूप महत्वाचं आहे. जसजसे तुमचे टॉपिक मागे पडत चालतील, समजा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन शिकवला, मग तुम्ही सिम्प्लिफिकेशनचं रिव्हिजन बॅकग्राऊंडला करणं चालू करा. त्यानंतर टॉपिक वाईज रिव्हिजन, त्यानंतर शेवटचे 15 दिवस जेव्हा राहतील, आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही जर एक्झाम डेट बघितल्या, थोडंसं आपण मागे येऊन बघूया. एक महत्वाचा मुद्दा आपला राहिला की जसं मी पेपर पॅटर्न सांगितला, तर पेपर पॅटर्नमध्ये प्रीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता? मागच्या वर्षीचा जनरलचा कट ऑफ होता बघा 66.75, म्हणजे 65.67. पण हा कट ऑफ कधी होता? जेव्हा वॅकेन्सीज होत्या 550 5.600. यावर्षी वॅकेन्सीज 1500, तर ऑफकोर्स याच्यावर इम्पॅक्ट पडणार आहे. हा प्रीचा जनरलचा कट ऑफ, ओबीसीचा कट ऑफ, EWSचा कट ऑफ, SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीचा प्रीचा कट ऑफ. बघा, हे मेन्सचे कट ऑफ, हे प्रीचे कट ऑफ, हे मेन्सचे कट ऑफ आहे. मेन्स मागच्या वर्षी मेन्स 250 पैकी होतं बरं का. मागच्या वर्षी मेन्स 250 पैकी होतं. यावर्षी मेन्स 230 पैकी आहे. कारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर पॅटर्न हे जो आहे मार्क्स आहे, हे 20ने कमी करून टाकले, तर 230 मार्कांचा पॅटर्न आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, 230 पैकी जनरलचा कट ऑफ 75चा, म्हणजे लेवल काय असेल, डिफिकल्टी लेवल. जनरल ओबीसीचा कट ऑफ 69.50, 69.50, EWSचा 75, ओबीसीचा 62.5, SCचा आणि STचा 62.75. हा मेन्सचा कट ऑफ आहे. आणि फायनल सिलेक्शन आउट ऑफ 100. आता तुम्ही जर बघितलं तर मेन्स जी आहे तुमची ही 230 मार्कांची, बरोबर आहे. मेन्स 230 मार्कांची. आणि तुमचा इंटरव्ह्यू जो आहे, इंटरव्ह्यू किंवा GD+P आहे इंटरव्ह्यू,
तर हा 50 मार्कांचा आहे. तर याला कशात कन्वर्ट करतात 75%, याला कशात कन्वर्ट करतात 25%, आणि 25 75ला 100%. मग या 100 पैकी 46.75 आहे, 100 पैकी 46.75. मग सर मेन्समध्ये फक्त कट ऑफ काढला चालतं का? नाही, मेन्समध्ये थोडीशी लीड पण असणं आवश्यक आहे. मग मेन्समध्ये जर तुम्हाला फायनल सिलेक्शन पाहिजे तर फक्त 75 मार्क घेऊन चालणार नाही. एक 15-20 मार्कांची जर लीड असेल, म्हणजे 90-95 मार्क जर तुम्हाला असेल, तर मग इंटरव्ह्यूमध्ये सेफ साईड चालता येतं, मग सिलेक्शनचे चान्सेस जास्त बनतात अशा पद्धतीने. तर हे तुमचे फायनल कट ऑफ्स आहेत, फायनल कट ऑफ. आता यावर्षीची एक्झाम डेट जर तुम्ही बघितली तर प्री एक्झाम एक्सपेक्टेड आहे बघा 1 आणि 2 ऑगस्टला, 1 आणि 2 ऑगस्टला, आणि मेन्स एक्झाम एक्सपेक्टेड आहे 4 ऑक्टोबरला. ही थोडीशी अर्लियर पण होऊ शकते असं वाटतंय की सप्टेंबरमध्ये पण होऊ शकते, पण स्टील सध्या तरी मला असं वाटतं की 4 ऑक्टोबरला होऊ शकते. स्टील हा एक अंदाज आहे, हे काही प्रत्येक वेळेस खरे असतात असे नसतात, थोडेफार अनुभवानुसार बदलतात किंवा हे अनुभवाचे अंदाज आहेत, त्यामुळे हे बदलण्याची पण शक्यता असते. पण टेन्शन घेऊ नका, ड्यू कोर्स तुम्हाला 100% या गोष्टी आम्ही कन्फर्म सांगू. तर हे मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न. मग यावर्षीचा अभ्यास तुम्हाला याच्या अकॉर्डिंगली करायचा आहे. म्हणजे मला एनी हाव यावर्षी एवढे मार्क ते मिनिमम घ्यायचे, म्हणजे सेफ साईड माझा कट ऑफ निघू शकतो, कारण डिफिकल्टी लेवल SBI POची बऱ्यापैकी असते. मग अभ्यास करत असताना फ्रेशरसाठी मी काय सांगितलं बाबांनो, बॅच करा, टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा, प्रीची टेस्ट द्या. प्रीची टेस्ट देताना शेवटचे 15 दिवसच द्या, कारण अजून तुम्हाला प्रीसाठी तेवढा अभ्यास नाही. तर तुम्ही बघा, आता ही एकदम गोष्ट खरी आहे. तुम्हाला लोक उगाच येस यू कॅन डू इट गाईज, कमॉन यू कॅन डू इट. अरे बाबा, तू आत्ता बॅच जॉईन केली, तुझ्या अगोदर 2-2, 3-3 वर्षांपासून तयारी करणार विद्यार्थी, तर तुम्हाला ही रिॲलिटी ॲक्सेप्ट करून चालावी लागेल की याच वर्षी लगेच तुमचे डायरेक्ट SBI PO मी आलो, मी पाहिलं, मी जिंकला असं नाही होणार. रिॲलिटी ही आहे की तुम्हाला यावर्षी SBI POचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. हा, जर तुमचा अगोदर चांगला बेस असेल तर मग होण्याची शक्यता असते, पण इम्पॉसिबल नाही आहे, पण पॉसिबल थोडं डिफिकल्ट आहे. म्हणून तुम्ही रिॲलिटी ॲक्सेप्ट करा, तुम्ही तुमचं पुढचा अभ्यास चालू ठेवा. पुढे आहे ना रे, IBPS PO आहे, IBPS क्लर्क आहे, RRB PO आहे, IBPS AFO आहे, RRB क्लर्क आहे, SBI क्लर्कची मोठी जाहिरात येणार आहे लवकरच, तर तुम्ही त्याच्यावर फोकस करा. पण असं नाही की तुम्ही यासाठी ताकद लावायची. परीक्षेचा फॉर्म पण भरायचा आहे, थोडा अनुभव पण घ्यायचा आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेसला 1 तास जे तुमचं बॅचमध्ये चालू आहे, प्लस ॲडिशनल करंट अफेअर्स, आणि इंग्लिशला 1-2 तास तुम्ही द्यायचं आहे. बाकी मला नाही वाटत तुम्ही जास्त पूर्णपणे SBI PO टार्गेट केलं पाहिजे. कधी पण एक्झाम टार्गेट केल्या तर सिलेक्शन नाही होणार. तुम्ही सिलेबस टार्गेट करा, चांगल्या पद्धतीने शिकून घ्या, तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल. दुसरा मुद्दा येतो की सर आम्ही मागच्या 1-2 वर्षापासून तयारी तर करतोय, पण अजून प्री क्वालिफाय नाही झालो. हा, तुम्ही IBPS क्लर्क प्री मागच्या वर्षी क्वालिफाय झाला असेल तर बघा, तो कट ऑफ खूप कमी होता, त्यावेळेस जागा खूप जास्त होत्या. त्यामुळं त्याच्यावरून तुम्ही जज करू नका की मी प्री क्वालिफाय झालो, कारण त्यावेळेस जागा खूपच जास्त होत्या. 44चा कट ऑफ म्हणजे काय, क्वांट रिजनिंगमध्ये 20-20 मार्क मिळवले, 7-8-10 मार्क तुमचे प्रीचं कट ऑफ काढायला लावले. इंग्लिशचा तर आरामात तुम्ही प्री पास होऊन जातात. पण त्याला मी तेवढं जास्त सिरियस घेत नाही. तुम्ही मागच्या वर्षी कुठली एक्झाम पासच केली नाही, प्री एक्झाम, एक्सेप्ट IBPS क्लर्क, तर तुमच्यासाठी हा प्लॅन आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही प्रीच्या PDF जर ऑलरेडी सॉल्व्ह केल्या असतील 50-60 प्लस, बरोबर, तर मग तुम्ही टेस्ट द्या. पण जर तुम्ही सॉल्व्ह केल्या नसतील तर प्रीच्या मेंटरशिपच्या PDF सॉल्व्ह करा. सर मेंटरशिपचं PDF कुठे आहे बघा, सारथी एज्युकेशनचं जे आपलं मेंटर ॲप आहे, सारथी एज्युकेशनचं ॲप, त्याच्यामध्ये एक मेंटरशिप प्रोग्राम आहे, अल्ट्रामॅक्स प्रो मेंटरशिप प्रोग्राम. तो परचेस करून त्यातलं तुम्ही PDF सॉल्व्ह करू शकता. त्यात तुम्हाला काय काय मिळेल, त्यात तुम्हाला क्वांट मिळेल, रिजनिंग मिळेल, इंग्लिश मिळेल, सगळ्यांच्या प्रॅक्टिस PDF मिळतील, मेन्सच्या टेस्ट मिळतील, प्रीच्या थोड्याफार टेस्ट मिळतील, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पूर्ण इयरली प्लॅनर मिळेल, ते एक मिळेल. त्यानंतर अजून काय मिळेल, क्वांटचे रिव्हिजन सेशन मिळतील, कमर्शियल मॅथ्सचे. तर ओव्हरऑल एका अंडर वन रूफ तुम्हाला एव्हरीथिंग तिथं भेटणार आहे. तर तुम्ही ॲपमध्ये जा, सारथी एज्युकेशनच्या मेंटरशिप प्रोग्राम बघा, त्याच्यात तुम्हाला पूर्ण इयरली प्लॅनर आणि पूर्ण प्रॅक्टिस PDF मिळतील. मग जर तुम्हाला प्रॅक्टिस PDF सॉल्व्ह केल्या असतील तर तुम्ही डायरेक्ट टेस्टकडे जा. जर तुम्ही प्रॅक्टिस PDF सॉल्व्ह केले नसतील तर एका दिवशी क्वांटच्या मिनिमम 2-2, 3-3, रिजनिंगच्या मिनिमम 2-2, 3-3, किंवा क्वांटला तुम्ही दिवसभरात 3 तास देताय तर फक्त PDFच सॉल्व्ह करा 3 तास, आणि बिलीव्ह करा महिन्याभरामध्ये तुम्हाला फरक दिसायला लागेल.
पण कमीत कमी महिनाभर हे करणं आवश्यक असतं. पण सर आम्ही यापूर्वी काहीच केलं नाही, मग आता महिन्याभरात ऍडजस्ट होईल का? मग यापूर्वी जर तुम्ही केलं नाही बाळांनो, तर मग तुम्ही खरंच तुमच्या करिअरबद्दल सिरियस आहात करे, हाही प्रश्न स्वतःला विचारा ना. आणि दुसरा काही पर्याय आहे का तुमच्याकडं? नाही. तर जे लोक ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, टेस्टमध्ये चांगला स्कोर येत नाही, PDF करा. टेस्टमध्ये चांगला स्कोर येतो, टेस्ट द्या. बरं, मेन्सच्या PDF. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमची प्रीची तयारी आणि सोबत सोबत मेन्सची तयारी पण व्हावी, तर मग प्री सोबत सोबत मेन्सची पण एक PDF सॉल्व्ह करणं चालू करा. या PDF कुठे भेटतील? परत मी सांगतोय, मेंटरशिप PDF प्रोग्राममध्ये. इथं प्रीच्या PDF आहेत, मेन्सच्या PDF आहेत. मग मेन्सची एक PDF. जर प्रीच्या PDF सोडवायच्या तर रोज किमान 2 झाल्या पाहिजे आणि मेन्स सोबत सोबत 1 झाली पाहिजे. 1 क्वांट 1 रिझनिंग. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतोय त्या टॉपिकचं रिव्हिजन पण चालू ठेवा. याला दिवसभरात 1 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नये, कारण प्रॅक्टिस करायची. GA ला 2 तास, 1 तासांचं लेक्चर, 1 तासांचं रिव्हिजन आणि इंग्लिशला 1 ते 1.5 तास. या पद्धतीने प्री ज्यांनी आतापर्यंत क्वालिफाय नाही केली अशा लोकांनी अशा पद्धतीने करायचंय. जे ऑलरेडी प्री क्वालिफाय होतात, म्हणजे आम्ही सर कॉन्स्टंटली प्री क्वालिफाय होतो अजून पण फायनल सिलेक्शन होत नाही, अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांनी रोज एक प्रीची टेस्ट द्यायची. एक आता द्यायची आणि 15 जुलै नंतर मग 2-2 दिल्या तरी चालतात. सध्या तुम्ही 1 दिली तरी चालते, कारण तुम्ही ऑलरेडी प्री पास होतात. तर मग संपर्कात राहण्यासाठी, तो टच तुटू नये यासाठी रोज एक प्रीची टेस्ट द्या आणि 15 जुलै नंतर 2-2 प्रीच्या टेस्ट द्या. त्यानंतर जर तुम्ही मेन्सच्या 50+ PDF सॉल्व्ह केल्या असतील, केल्या असतील तर रोज क्वांटची 1 आणि रिझनिंगची 1 सेक्शनल टेस्ट द्या. सर टेस्ट कुठून द्यावी? आयदर गाईडली किंवा ऑलिव्ह बोर्ड, दोन्हीपैकी देऊ शकता. मग रिझनिंगची 1 सेक्शनल टेस्ट द्या, क्वांटची 1 सेक्शनल टेस्ट द्या. जर तुम्ही ऑलरेडी 50+ PDF सॉल्व्ह केल्या असतील, नाही सर आमच्या 20-30च झाल्या, मग ऍटलिस्ट 50-60 PDF होऊ द्या. ऍटलिस्ट 50-60 PDF होऊ द्या. मग क्वांटची 1 आणि रिझनिंगची 1 अशी मेन्सची PDF सॉल्व्ह करणं चालू ठेवा. जर तुम्ही PDF ऑलरेडी 50+ सॉल्व्ह केल्या असतील तर सेक्शनल टेस्ट, नसतील केल्या तर मग PDF संपवा. 51 तसंही अजून मेन्सला वेळ आहे. व्हॅल्यू ॲडेड टॉपिक्स, जसं की बघा रिझनिंगमध्ये हायर रिझनिंग आहे, बरोबर आहे. तुम्ही जर चांगली तयारी करताय ऑलरेडी, तुम्ही जर सगळं तुम्हाला येतंय, तर मग रिझनिंगमध्ये हायर रिझनिंग आहे, इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आहे, त्यानंतर क्वांटमध्ये प्रोबॅबिलिटी आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही का पण प्रोबॅबिलिटी आहे, मेन्सुरेशन आहे. असे टॉपिक कंप्लीट करून घ्या. डेटा सफिशियन्सीवर चांगली मास्टरी मिळवा. क्वांट रिझनिंगमध्ये चांगले मार्क्स मिळून देतं. त्यानंतर डेटा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 असेल त्याच्यावर फोकस करा. कमर्शियल बेस्ड DI आहे त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू ॲडेड टॉपिकला रोज 1-1 तास जर दिला तर ज्या विकनेस आहेत त्या स्ट्रेंथमध्ये हळूहळू कन्वर्ट होतील. जनरल अवेअरनेसला 2 तास दिलेच पाहिजे. 1 तासांचं लेक्चर, 1 तासांचं रिव्हिजन. इंग्लिशला 1 तासांचं सब्जेक्टिव्हसाठी आणि म्हणजे ऑब्जेक्टिव्हसाठी जे आपल्या एक्झाममध्ये येतं त्याला 1 ते 1.5 तास, आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी ईमेल रायटिंग असेल, प्रिसाइज रायटिंग असेल, रिपोर्ट बनवणे असेल, हा वाला जो पार्ट आहे याच्यासाठी अराउंड अर्धा ते 1 तास डिस्क्रिप्टिव्हसाठी दिला पाहिजे. कारण डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मॅटर करताना थोडी टायपिंगची स्पीड जी आहे ती वाढवा. कारण मेन्समध्ये जेव्हा तुम्हाला 30 मार्कांचा तो टप्पा आहे डिस्क्रिप्टिव्हचा, तिथून तुम्हाला 30 पैकी 20-25 जर मार्क मिळाले तर चांगल्या पद्धतीने लीड जी आहे तिथून घेता येते. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्हची तयारी जी आहे ती आतापासून टप्प्याटप्प्याने चालू ठेवा. तर अशा पद्धतीचा हा प्रॉपर स्टडी प्लॅन जो आहे हा मी बनवून दिलाय. बाकी दिवसभराचा टाइम टेबल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही दिवसभराचा टाइम टेबल बनवत नाही, टॉपिक क्वांटला एवढा तास आणि हा सकाळचा वेळ या सब्जेक्टला, दुपारचा वेळ या सब्जेक्टला, संध्याकाळचा वेळ या सब्जेक्टला, क्वांटसाठी दिवसभरातले एवढे तास, असं प्रॉपर टाइम टेबल बनवा आणि रोज डायरी मेंटेन करा. लिहून ठेवत चला की मी आज रोज काय अभ्यास केला, म्हणजे अभ्यासाचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा जे ते भेटत राहतं. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा, कॉमन डाऊट्स जे असतात बऱ्याच मुलांचे की सर स्पीड आणि ॲक्युरसी वाढत नाही. बघा स्पीड आणि ॲक्युरसी मित्रांनो यासाठी ऑफलाईन प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. बघा जर स्पीड वाढवायची आहे तर त्यासाठी ऑफलाईन PDF सॉल्व्ह करा, PDF सॉल्व्ह करा. आणि ॲक्युरसी मेंटेन राहत नसेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त टेस्ट देत राहा. टप्प्याटप्प्याने ॲक्युरसी मेंटेन राहील. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर आम्ही ऑनलाईन टेस्ट दिली तर स्पीड वाढणार नाही का? ऑनलाईन टेस्ट दिल्यावर स्पीड वाढण्यासाठी 2-3 महिने लागतील आणि तेच जर ऑफलाईन प्रॅक्टिस केली तर स्पीड एका महिन्यात पण वाढू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस पहिल्यांदा कधी पण ऑफलाईन प्रॅक्टिसला द्यायचा. तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा ब्रॅकेटमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय, कारण ते खूप मॅटर करतं. त्यानंतर सर SBI POची एक्झाम डिफिकल्टी खूप असते सर, आम्हाला फार भीती वाटते, मग आमचं सिलेक्शन नाही झालं तर. अरे मग वाईटातलं वाईट होणार काय दादा, सिलेक्शन नाही होणार. जर फॉर्म भरलाच नाही तर पॉसिबिलिटी पण बनत नाही.
तुम्ही अगोदरच जर हत्यार टाकून दिलं तर युद्ध जिंकण्याची शक्यता राहतच नाही. पण ॲटलिस्ट तुम्ही फाईट तर करून बघा. आणि डिफिकल्टी लेवल जास्त असते हे तुम्ही मनातून काढून टाका. मी तुम्हाला मागे एक एक्झाम्पल दिलं होतं की जुना विद्यार्थी आपला 1 मार्काने त्याचं SBI PO फायनल सिलेक्शन राहिलं होतं 1 मार्काने. आणि त्याच्या मागचं रिझन होतं की जेव्हा तो मेन्सला गेला होता तर त्याला वाटलं क्वांट एवढं सोपं कसं काय मला बसाबस सॉल्व्ह होते, म्हणून त्याने काही अटेम्प्टच केली नाही, येत असणारी सुद्धा अटेम्प्ट केली नाही. असंही बरेचदा होतं. तर त्यामुळं तुम्ही हा विचार करू नका. जर तुम्ही जेन्युइन अभ्यास करणार आहे तर तुम्ही डिफिकल्टी लेवलला घाबरण्याचं काही लॉजिकच बनत नाही. ठीक आहे. त्यानंतर डेली टाइम टेबल हा 100% बनला पाहिजे, म्हणजे बनलाच पाहिजे. जर तुम्ही दिवसभराचा टाइम टेबल बनवत नाही तर तुमच्या अभ्यासाला काहीच व्हॅल्यू नाही. कारण त्या अभ्यासाला डिसिप्लिन नाही, आणि डिसिप्लिन अभ्यास नसेल तर त्याच्यातून रिझल्ट तुम्हाला भेटायला खूप वेळ लागेल. त्यामुळे प्रॉपर एक टाइम टेबल बनवा की समजा सर मी दिवसभरात कोणत्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे. क्वांटला 3 तास द्या, LR ला 2 तास द्या, इंग्लिश प्रीमध्ये इम्पॉर्टंट आहे, मेन्समध्ये थोडंसं कमी आहे पण तरी पण इंग्लिशला 2 तास द्या, आणि GA ला 2 तास द्या. असं 6 आणि 3 9 तासांचा अभ्यास पुरेसा आहे. तुम्हाला असं वाटतं सर अजून मला ॲडिशनली अभ्यास मी करू शकतो, तर मग मी तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड टॉपिक जे सांगितले त्याला 1 तास 10 तासांचा अभ्यास बँकिंगसाठी पुरेसा आहे. लय काही आपण UPSC तयारी करत नाही 12 आणि 13 अभ्यास करायला. 9-10 तास अभ्यास इफेक्टिव्ह करा. मस्त सकाळच्या शिफ्टमध्ये 4-1 तास अभ्यास करायचा, 7 ते 12 मध्ये 5 तास बनतात पण 4 तास करायचा इफेक्टिव्हली, 3.5 तास करा. दुपारच्या शिफ्टमध्ये 2 वाजेपासून 7 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत 5 तास भेटतात, त्यात 4 तास करा. सकाळी 4, दुपारी 4, असा 8 तास झाला. रात्री 1 तास करा, झोपायच्या अगोदर 9 तास, किंवा रात्री 1-1.5 तास करू शकता. असा 8-9 तास अभ्यास खूप झाला. 9 तास अभ्यास लईच तुम्हाला इफेक्टिव्ह करा, म्हणजे एक्स्ट्रा व्हॅल्यू करायची. 12 ते 2 मध्ये मस्त जेवण करा, व्यवस्थित आराम करा. तासभराचा आराम पण आवश्यक असतो, त्याने सेकंड हाफ आपला चांगला जातो. रात्री झोपायच्या अगोदर म्हणजे अराउंड 8 वाजेपासून जर तुम्ही अभ्यासाला बसलात किंवा 8:30 पासून, तर 8:30 ते 10 पर्यंत चांगला अभ्यास होतो. 10ला व्यवस्थित झोपलात, झोप पण प्रॉपर होते. कारण झोप नाही झाली तर मग पुढे उद्याचा दिवस पूर्ण जो आहे तो खराब जातो. तर अशा पद्धतीने एक प्रॉपर टाइम टेबल बनवा. त्यानंतर कन्सिस्टंट कसं राहावं सर, बघा कन्सिस्टंट राहण्यासाठी परत मुद्दा येतो दिवसभराचं टार्गेट आणि दिवसभराचा टाइम टेबल. आणि मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो, हाऊ टू बी कन्सिस्टंट, हाऊ टू बी पॉझिटिव्ह ऑलवेज. मी नेहमी सांगितलं होतं, मागेही मी एक व्हिडिओमध्ये बोललो होतो की जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असेल, तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं असेल, तर त्यासाठी बेस्ट पर्याय, आजचा दिवस पण चांगला आहे, फादर्स डे आज. आजच्या दिवशी जेव्हा तुम्हाला असं वाटलं की मी निगेटिव्ह होतोय, मी इनकन्सिस्टंट होतोय, तुमच्या आईवडिलांचे तुमच्यासाठी असणारे एफर्ट्स, त्यांचे कष्ट आठवा. त्यापेक्षा आयुष्यात मला नाही वाटत कोणतंही मोटिवेशन मोठं आहे. तुमच्या मायबापांनी तुमच्यासाठी जे कष्ट घेतलेत, ते कष्ट करून तुम्हाला जे पैसे पुरवतात, इथपर्यंत तुम्हाला शिकवत आणलं, याच्यापेक्षा आयुष्यातलं दुसरं मोटिवेशन कोणतं आहे रे. आणि मला असं वाटतं हाच योग्य मार्ग आहे आयुष्यात कन्सिस्टंट राहण्याचा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा. त्यांच्या कष्टाला आज न उद्या फळ भेटलं पाहिजे याची काळजी घ्या, ती जबाबदारी स्वतःवर घ्या आणि लढत राहा. तुम्हाला चांगलं माहिती आहे की जो कष्ट करणार त्याला 100% यश मिळणार म्हणजे मिळणार, हा इतिहास सांगतो आपला. ठीक आहे. तर यासाठी तो बेस्ट पर्याय की या पद्धतीने जे ते आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. निगेटिव्ह लोकांच्या सडक्या कांद्यासोबत राहताल तर तुमचाही कांदा सडणारच आहे. सडक्या कांद्यांसोबत तुमचा कांदा टाकताल म्हणजे तुमचा मेंदू टाकताल तर तो सडणार आहे. म्हणून दादांनो जरा पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. मित्र असावेच असं काही कंपल्सरी नाही, एक चांगला मित्र पण भरपूर पुरेसा आहे. 4-5 जणांचा ग्रुप आहे आमचा, रिवळ टवाळ रिकामे कामं करत बसतो, गप्पा मारतो, तास 2-2 तास चहा प्यायला जातो, संध्याकाळी 2-3 तास जेवण सोबत करतो, डिस्कशन करतो, काही त्याला व्हॅल्यू नाही. आपलं कामाशी काम ठेवा. या कारणाची त्या काळाला खबर नाही पाहिजे, कधी आलो कधी सिलेक्शन होऊन गेलं हे कोणाला कळलं पण नाही पाहिजे. एवढं सिक्रेसी आपली पाळायची. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे सर आता 2-3 महिने राहिले, याच्यात खरंच SBI PO पास करणं सोपं म्हणजे करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? हो, पण अगोदर तुमचा बेस असेल आणि इथून पण तुमची झुकून देण्याची तयारी असेल तर हो 2-3 महिन्यात पास करणं काही फार मोठी गोष्ट नाही. मी यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेत, म्हणजे तुम्ही पोरांनीच मला पाठवले होते, एक दिन मी SBI PO कैसे बने, असलं काही नसतं. असं 1-2 दिवसात महिन्याभरात नाही बनत. पण एखाद्याचा बेस चांगला आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि पुढचे 2-3 महिने जर तुम्ही अभ्यास करू शकता तर प्रॉपर 100% तुम्ही SBI PO यावर सुद्धा बनू शकता. बाकी तुम्हाला अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.
मंथली गायडन्स सेशन आपला आता लवकरच येणार आहे, त्या माध्यमातून पण परत एकदा आपण याच्यावर प्रकाश टाकूयाच. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि 8 जुलैपासून एक नवीन बॅच सुरू होते, तुमच्या मित्रांना नक्की सांगा की 8 जुलैच्या बॅचचा कंप्लीट व्हिडिओ सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.